नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्ह्यातील कलावंताला प्रथमच प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार। पंढरपूर येथील सुप्रसिद्ध गायक, कलाकार व अष्टपैलू व्यक्तिमत्व दिगंबर उर्फ नंदकिशोर भोसले यांना 2024चा मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। दिनांक 17 मार्च 2024 रोजी पुणे येथे शेरेटन या हॉटेलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला। या प्रसंगी गायन, अभिनय, संगीत, फोटोग्राफी, सामाजिक सेवा, वैद्यकीय सेवा अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये पुरस्कारासहित फॅशन शो, गाणी इत्यादींचा जल्लोष होता। या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, हिरो दामिनी फेम, दीपक शिर्के मराठी मालिका 100 फेम आणि बरेच हिंदी मराठी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत। याशिवाय मेघराज राजे भोसले, तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या, अविनाश सकुंडे संस्थेचे अध्यक्ष, अश्विनी बागल, राजेश्वरी राव, सूर नवा ध्यास नवा फेम गायिका, मोनालिसा बागल, प्रसाद शिकरे, विशाल गिरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यानंतर माध्यमांशी बोलताना दिगंबर भोसले यांनी आपले मत मांडले। मी गेले 55 वर्ष केलेल्या कष्टाला न्याय मिळाला, ही गोष्ट माझ्यासह संपूर्ण पंढरी नगरीतील कलाकारांसाठी गौरवाची आहे। तसेच हा पुरस्कार मी कलेच्या देवता गणेश, विठ्ठल, रुक्मिणी माता, माझे आई वडील, कुटुंबीय व सर्व संगीत प्रेमी कलाकार मित्रांना समर्पित करत आहे। सदरचा पुरस्कार मोनालिसा बागल या अभिनेत्रीच्या हस्ते मिळाला असून या कार्यक्रमाचे नियोजन दादासाहेब फाळके संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे व गणेश विटकर यांच्या समितीने केले। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।